उमेद आयशच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण योजनांची एक सिरीज बनवलेली आहे. योजना आपल्याला गव्हर्नमेंट योजना ज्या आहेत महिलांना कन्सिडर करून किंवा मग लहान मुलांना कन्सिडर करून, तर त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत या योजनांच्या सिरीजमध्ये. तर आज आपण बघणार आहोत शक्ती सदन. ह्याच्या आधी आपल्या 2 योजना पूर्ण झालेल्या आहेत. ते त्याच्या व्हिडिओ युट्यूबवर तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही जसंही जमतं तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे मग ह्या सिरीज सोबत तुम्ही माझ्यासोबत राहाल. तर आज आपल्याला काय बघायचं आहे, शक्ती सदन. तर आता शक्ती सदनच्या डिटेल्स मध्ये बघू. हे सर्व ज्या पण योजना आहेत त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहेत, हे लक्षात राहू दे. बघा आता शक्ती सदन मध्ये आहे काय, संकटात सापडलेल्या व्यापार होणाऱ्या, लक्षात घ्या इथे काय बघायचं आपल्याला, संकटात सापडलेल्या आणि व्यापार होणाऱ्या कठीण अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्या महिला ज्या आहेत यांच्यासाठी आधी काय होतं, एक उज्ज्वला योजना होती 2007 ची, आणि त्याच्यानंतर स्वाधार गृह अशा 2 योजना होत्या. तर ह्या 2 योजना काय केलेल्या आहेत, 2022 मध्ये उज्ज्वला आणि स्वाधार गृह योजना एकत्र करून मुख्य योजनेला शक्ती सदन असे नाव देण्यात आलेले आहे. तर इथे लक्षात राहू दे, काय केलेलं आहे, 2 योजना होत्या, महिलांना कन्सिडर करूनच होत्या. एक तर कुठली होती, उज्ज्वला योजना, आणि दुसरी कुठली आहे तर स्वाधार योजना. आता ही उज्ज्वला जी योजना आहे आणि ती एलपीजी वाले उज्ज्वला योजना आहे, त्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. इथे काय येतं, ह्याचे ह्युमन ट्रॅफिकिंग वगैरे व्हायचं किंवा ज्या महिलांवरती अत्याचार व्हायचे याच्यासाठी असणारी जी कुठली होती ती उज्ज्वला योजना. आणि स्वाधार गृह जे त्यांच्या पुढे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की एखाद्या पीडित महिला जी असते तिच्या राहण्यासाठी तिला एक वस्त्र, निवारा, परत तिचं जे पण अन्न असणार ते तात्पुरत्या काळापुरतं तिला प्रोव्हाइड करणे, जोपर्यंत की ती स्वतः समाजामध्ये येण्यासाठी सक्षम बनत नाही तोपर्यंत. तर त्यासाठी जी होती ती कोणती होती, स्वाधार गृह. तर आता हे दोन्ही एकत्र करून 2022 मध्ये काय बनवलेलं आहे तर शक्ती सदन. इथे सुद्धा क्वेश्चन बनू शकतं. एक तर उज्ज्वला योजना काय आहे हे बनू शकेल, दुसरं स्वाधार गृह हे काय आहे हे सुद्धा बनू शकेल, आणि ह्या दोघांना एकत्र करून इथे आपल्याला त्याचं इयर सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचं आता योजनेचं जे मेन नाव आहे काय आहे, शक्ती सदन, तेही लक्षात घ्या. पुढे बघा, शक्ती सदन ही महिलांना मदत व पुनर्वसन निवारा पुरवणारी एक एकात्मिक योजना आहे. दोन्ही एकत्र करून, बरोबर आहे ना, इंटिग्रेटेड रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन होम म्हणून विकसित केली जात आहे. जी पीडित महिला असते तिच्या पुढच्या भविष्यासाठी इथे ज्याही गोष्टी केल्या जातात, मग तिला तिच्या ह्याच्यासाठी भविष्यासाठी मग काही स्किल्स असतील तेही शिकवले जातील. त्याच्यानंतर मग तिचे फॅमिली फॅमिली म्हणजे इथे त्याची लहान मुलं वगैरे येणार, त्यांना कन्सिडर करून अशा बऱ्याच साऱ्या, ती कशासाठी, की पुढे जाऊन ती तिच्या पायावरती उभी राहू दे, ती स्वतःला सांभाळू शकेल असं. कारण पीडित महिला पटकन समाजामध्ये येण्यासाठी घाबरतात, ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेले असतात. तर तिथे त्यांचं प्रॉपर काउन्सिलिंग करून त्यांचं मानसिकदृष्ट्या त्यांना असं एक स्ट्रॉंग बनवून त्यांना काय करायचं आहे, समाजामध्ये परत जगण्यासाठी एक नवीन उमेद द्यायची आहे. तर हे सर्व गोष्टी कुठे केले जाणार आहेत तर या शक्ती सदन मध्ये पूर्ण केले जाणार आहेत. इथे बघा, जानेवारी 2023 पर्यंत देशभरामध्ये, पूर्ण आपल्या देशामध्ये किती होते, 441 शक्ती सदन कार्यरत झालेले होते. यापैकी इथे लक्षात घ्या किती आहेत, 347 काय आहेत, स्वाधारगृह आहे, आणि 94 काय आहे तर उज्ज्वला केंद्र आहेत. नंबर थोडस लक्षात घ्या, 1-2 वेळेस जर तुम्ही बघाल, पाठ कराल तर हे नंबर सुद्धा लक्षात राहतील. कधीपर्यंत आहे तर 2023 441 शक्ती सदन आहेत, त्यापैकी 347 स्वाधारगृह आणि 94 काय आहेत तर उज्ज्वला केंद्र आहे. पुढे बघा, तर दोन, एक तर आपल्याला माहिती आहे आपण शक्ती सदन मध्ये काय बघत आहे, की 2 स्कीम एकत्र आहेत, एक तर उज्ज्वला आणि दुसरं कोणतं आहे तर स्वाधारगृह. आता उज्ज्वलाचे थोडे डिटेल्स बघू की ऍक्च्युअल मध्ये उज्ज्वला काय करते, ही स्कीम कशाच्या रिलेटेड आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम टू कॉम्बॅट ट्रॅफिकिंग. म्हणजे महिला वगैरे, आता तुम्ही मूवी मध्ये वगैरे बघताच किंवा असं थोडस एका दुसरी आपल्याला अशी गोष्ट पण ऐकायला मिळते की मुली म्हणजे हे करत आहेत किंवा एक असं बघा, वुमेन ट्रॅफिकिंग म्हणजे मुलींचा व्यवहार केल्यासारखं करतात बघा, व्यापार केल्यासारखं, आता वस्तू वगैरे कशा व्यापार केल्यासारखं, तसं मग मुली किंवा महिलांच्या सुद्धा बाबतीत होत असतं. तर त्याच्या रिलेटेड काय आहे, ही उज्ज्वला योजना आहे. नंबर इथे इयर म्हणजे डेट लक्षात ठेवायचंच आहे, काय आहे, 4 डिसेंबर 2007 पासून ही सुरू झालेली स्कीम आहे.
महिलांचे शोषण व व्यापारास प्रतिबंध हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला फक्त डायरेक्ट त्याचा उद्देश पण येऊ शकतो की हे कशाच्या रिलेटेड आहे, तर हे सुद्धा तुम्हाला मार्क करायला इझी पडेल. काय आहे इथं? शोषण आणि व्यापारास प्रतिबंध. आता जेव्हा पण उज्ज्वला वगैरे देणार, आता ही स्कीम समजा असं असं कधी होणार नाही की क्वेश्चन मध्ये फक्त उज्ज्वला वगैरे दिलेलं आहे स्कीम, कारण आपल्याकडे 2 आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या त्याचं इयर कोणतं आहे, कशाच्या रिलेटेड आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बाबा इयर दिलं समजा एखाद्या वेळेस 2007, तर तुम्हाला कळलं पाहिजे की हे कशाच्या रिलेटेड आहे. तर महिलांचं जे शोषण होतं किंवा जो व्यापार केला जातो महिलांचा, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी ही स्कीम लॉन्च केलेली गेलेली आहे. काय आहे इथं? टू प्रिव्हेंट द एक्सप्लॉयटेशन अँड द ट्रॅफिकिंग ऑफ वुमेन. हे लक्षात घ्यायचं, स्टार मार्क करून घ्या, इम्पॉर्टंट आहे हे. हा, करण्यासाठी उज्ज्वला योजना सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा ह्याचे डेट, म्हणजे डेट तर आहे 4 डिसेंबर 2007. त्याचा उद्देश लक्षात घ्या, शोषण आणि व्यापारास प्रतिबंध. आता या योजनेचे उपघटक काय आहेत बघा. संस्थात्मक तरुणांचे गट तयार करणे, पोलीस व गट नेत्यांकरवे जागरूकता निर्माण करून अत्याचाराचा प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन करणे. आता इथे येतं काय, इथं इथं पूर्णपणे काय येणार आहे की एक ग्रुप बनवा अशा पद्धतीने की तो जागरूक राहील. पोलीस किंवा जे नेते वगैरे असतात हे सर्वांना इथे काय करायचं आहे, आपल्याला एकत्र करायचं आहे. जेणेकरून काय की हे सगळे म्हणजे आपण होलिस्टिकली त्या एखादी जी कोणी फिमेल असणार आहे किंवा महिलांच्या गोष्टींवरती आपण काय करू शकतो, तर लक्ष ठेवू शकतो. बघा, पिळवणूक होत असलेल्या क्षेत्रांमधून स्त्रियांचा बचाव करणे, बाधित स्त्रियांना सुरक्षित निवारा, आहार, वस्त्र, समुपदेशन, आरोग्य सेवा, प्रशिक्षण देऊन पुनर्वसन. हे खूप महत्वाचं आहे. हेच मी मगाशी सांगत होते की प्रशिक्षण दिलं जातं, कुठलीही एखादी स्किल शिकवली जाईल जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये ते स्वतःला सांभाळू शकतील किंवा स्वतःची काळजी घेऊ शकतील, फॅमिलीला बघू शकतील. ठीक आहे. किंवा याला काय बोलतात, रिहॅबिलिटेशन करणे. आता लक्षात घ्या, पिळवणूक होत असलेल्या क्षेत्रांमधून स्त्रियांचा बचाव. आता कुठलं एक क्षेत्र असतं का महिलांचं पिळवणूक होण्यासाठी, तर बरेच सारे अशा क्षेत्र आहेत. त्यामुळे इथं कुठलं असं मेन्शन केलेलं नाहीये. आता तुम्ही बरेच वेळेस असं होतं बघा की कोणी तुमच्याकडे एखादी गोष्ट मागण्यासाठी येतं, म्हणजे काय, एक सल्ला. ठीक आहे. पण मग आपण काय करतो, एक सल्ला देतो. ठीक आहे. एखाद्या वेळेस समजून जरी घेतलं समोरच्याची कंडिशन, तरी आपण त्या ठिकाणी जाऊन बघू शकत नाही की ती समोरची जी महिला आहे, ती नक्की कुठल्या फेज मधून जात आहे. नक्की तिला काय त्रास होत आहे. आपण फक्त काय करणार की तिला सल्ला देणार की ओके तू असं असं कर, तसं तसं कर वगैरे. बरेच साऱ्या महिलांचं दुःख हे कळत सुद्धा नाही. ते सांगण्याच्या पलीकडचंच असतं. म्हणजे येत पण नाही लोकांपर्यंत, सांगू पण शकत नाही, अशा पद्धतीने असतं. पण तुम्ही बघा, आपण एखादी गोष्ट सांगणे आणि ती महिलाने खरंच ती गोष्ट सहन करणे याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण एखाद्या वेळेस म्हणू पण शकतो की तुला त्रास होतो ना, ठीक आहे सोडून दे गोष्ट. पण सोडून दे म्हणणं इतकं सोपं आहे का? तिने जरी सोडून दिलं, घर जरी सोडून दिलं, समजा घरी काहीतरी त्रास आहे फॉर एक्झाम्पल. बरेच सारे असे आहेत की जिथे महिला असे काही अत्याचार वगैरे सहन करत असतात. पण एक घर एक कन्सिडर करू, ठीक आहे काहीतरी होत आहे, डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे असं काहीतरी होत आहे. आपण म्हणू शकतो की सोडून दे गोष्टी, त्रासच होत आहे हे. समोर तिसऱ्या व्यक्तीला सांगणं खूप सोपं आहे. त्या व्यक्तीने घर सोडल्यानंतर तिचं पुढे काय? कोण सांभाळणार आहे? जाणार कुठे आहे? मग अशा ज्या महिला असतात ना, त्या पूर्णपणे अशा मनातून खचून गेलेल्या असतात, की मग समाजात येण्यासाठी, लोकांवरती विश्वास ठेवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. मग हे प्रयत्न करण्यासाठी आपल्याला काय इथं काउन्सिलिंग वगैरे केले जातं. हे जे समुपदेशन वगैरे आहे, आरोग्य सेवा पुरवल्या जातात. की तेवढंच महिलाचं आरोग्य महत्वाचं, जेवढं फिजिकली महिला गरज आहे की ती स्ट्रॉंग असणं, तेवढंच मेंटली सुद्धा तितकीच स्ट्रॉंग असली पाहिजे. तर मग हे सगळ्या गोष्टीत काय केलं जातं हे, की त्या महिलाला तिथून घेणे, त्या जिथे ती काय असते, हे सर्व गोष्टी सहन करत आहे, तिथून तिला रेस्क्यू करणे आणि तिला चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी कोण आहे, ही उज्ज्वला योजना आहे. लक्षात घ्या, इथे एखादी व्यक्ती फक्त आपण सांगणे, फक्त आपण एक काय म्हणू शकतो आपण, एक आपुलकी दाखवणे की बाई आम्ही आहे तुझ्या सोबत, काळजी करू नको. आणि ऍक्च्युअल मध्ये तिच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, तिच्यासाठी अशा गोष्टी द्यायच्या आहेत की ती खरंच स्वतःसाठी स्वतःच्या पायावरती उभी राहू शकेल. ओके. तर ह्या सगळ्या कुठं कोणामध्ये येणार आहेत, हे योजनेचे घटक तर आहेत. आता ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते बघा, काही कधी-कधी असं होतं YouTube वरती वगैरे पण, किंवा मग कोणी काउन्सिलिंग वगैरे करत असेल कुठल्यातरी गोष्ट, काहीतरी ट्रॉमा वगैरे असतो, तर मग असा एक ग्रुप बसवला जातो. तो एक मेडिटेशनचा वगैरे एक पण पार्ट असतो हा. एक ग्रुप बसवला तर प्रत्येक जण आपापली काहीतरी स्टोरी सांगतं आणि ती स्टोरी सांगून मन मोकळं करतं.
बरोबर आहे ना. फक्त असं नसणार आहे की मी कोणाला तरी एका पर्टिक्युलर व्यक्तीला सांगितलं, स्टोरी सांगतं, मन मोकळं करतं, रडतं, मग मनातून सगळ्या गोष्टी बाहेर काढतं आणि मग जी एक पॉझिटिव्ह गोष्ट येते, एक जी पॉझिटिव्ह एनर्जी येते की नाही मला काहीतरी करायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी कोणामध्ये होणार आहेत? ह्या समुपदेशनमध्ये वगैरे होणार आहेत. हे आरोग्य वगैरे तर तुमच्या लक्षात राहतच. पण समुपदेशनमध्ये नक्की होतं काय? तर पूर्णपणे तिला मेंटली त्या ट्रॉमामधून बाहेर काढणं आणि स्वतः जगण्यासाठी तिला काय करणं? प्रोत्साहन देणं. पुढे बघा काय आहे, बाधित स्त्रियांना कुटुंब व समाजात परत आणण्यासाठी हेच कुटुंब व समाजात तिला काय करायचं आहे, परत आणण्यासाठी पुनर्एकीकरण, दॅट इज रिइंटिग्रेशन करण्यासाठी मदत करणे. मेंटली ती आहे की ठीक आहे मी बाहेर जाऊ शकते चार लोकांमध्ये, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण एखादी व्यक्ती इतकी हे असते की मग तिला लोकांचा त्रास होतो, समाजातल्या ज्या पण गोष्टी असतात त्या सर्वांचा त्रास होतो. असं नाहीये ना माणूस की बाबा ठीक आहे एका रूम मध्ये बसून राहिलं, नाही, यावं लागेल, बोलावं लागेल, समाजात काम करावं लागेल. तर हे करण्यासाठी इथे काय केलं जातं, प्रयत्न केले जातात. त्याच्यानंतर हा खूप एक महत्वाचा पार्ट आहे. इथं काय सांगितलेलं आहे बघा, सीमा पलीकडील बाधित ज्या महिला आहेत त्यांना स्वदेशी पाठवण्यासाठी किंवा इथं काय सांगितलंय, रिपॅट्रिएशन प्रयत्न करणे म्हणजे स्वदेशी पाठवण्यासाठी तोच पाठ. इथं स्वदेशी पाठवण्यासाठी म्हणजे बघा, बरेच वेळेस महिलांना आपल्या जी सीमा आहे देशाची वगैरे त्याच्या बाहेर जाऊन पण महिलांना काय केलं जातं, म्हणजे वुमेन ट्रॅफिकिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये. तर मग तिथे ज्या महिला आपल्या इंडियामधल्या सापडलेल्या आहेत वगैरे, मग त्यांना पण आपल्या भारतामध्ये परत येण्यासाठी हे सर्व गोष्टी कोणाच्या अंडर होत असतात, तर ह्या उज्ज्वला स्कीमच्या अंडर होत असतात. त्यानंतर पुढे बघा. ओके. आता अंमलबजावणीच्या प्रमुख यंत्रणा काय आहेत? कोणा अंडर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? कोण आहे जे सपोर्ट करतंय? कोण हेल्प करत आहे? हे सगळं कोणाच्या म्हणजे निरीक्षण कोण करतंय ह्या सर्व गोष्टी? तर कोण आहे? महिला कल्याण केंद्र आहेत. त्याच्यानंतर राज्याचे बाल कल्याण विभाग, महिला विकास महासंघ, महिला विकास केंद्रे, शहर स्तरीय मंडळ, निर्देशित शासकीय दर्जा असणाऱ्या संस्था. हे सर्वजण काय करतात? कोऑर्डिनेट करत ह्या योजना ज्या आहेत त्या योजना राबवत असतात. बघा, स्त्रियांचा बचाव करण्यासाठीचे तातडीचे उपाय केले जातात. वैद्यकीय सहाय्य दिलं जातं. पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी मदत. बरेच वेळेस असं होतं की जी महिला असते ती पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी सुद्धा तयार नसते. तिला मोटिवेट करणं की नाही पोलिसांमध्ये तक्रार द्या तरच काही गोष्टी होणार आहेत. मग तिला लीगल ज्या पण गोष्टी असतात त्या गोष्टी समजून सांगणे, तिच्या सोबत आहे ही जाणीव तिला करून देणे, त्याच्यासाठी सुद्धा काय करतं हे उज्ज्वला जी योजना आहे ती मदत करते. त्याच्यानंतर मानसिक व सामाजिक सहाय्य आणि समुपदेशन. मानसिक पण सामाजिक पण. कायदेशीर सल्ला व समुपदेशन हे सगळं काउन्सिलिंगचंच पार्ट आहे. हे पुनर्वसन म्हणजे काय झालं, एखादी महिलाला आपण एखाद्या ठिकाणावरून घेतलेलं आहे, रेस्क्यू केलेलं आहे की ठीक आहे, एखादी पीडित महिला असेल, मग तिला काही काळापुरतं आपल्याला एखाद्या ठिकाणी ठेवावं लागेल ना, जिथे तिला सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. मग अन्न असेल, वस्त्र असेल, मग तिच्या जे स्किल वगैरे हे शिकवलं जाईल, तिचं प्रॉपर हेल्थ चेकअप केलं जाईल, प्रॉपर काउन्सिलिंग केलं जाईल. मग हे पुनर्वसनासाठी सुद्धा काय करतं, हेल्प करतं. पुनर्एकीकरण आणि वित्तीय समावेशन. वित्तीय समावेशन म्हणजे काहीतरी एक अराउंड कितीतरी अमाउंट जेव्हा ते रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये असतात, की एखाद्या पुनर्वसन जे पण गृह वगैरे असतं तिथे, की एखादी अमाउंट त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये वगैरे ट्रान्सफर केली जाते. मग ती जेव्हा नंतर त्या जागेमधून बाहेर पडेल, त्यावेळी मग ते यूज करू शकतं वगैरे अशा काहीतरी सुद्धा एक वित्तीय समावेशन सुद्धा तिथे असतं. ठीक आहे. आता ह्या सर्व गोष्टी आपण कशाच्या रिलेटेड बघितल्या आहेत, तर उज्ज्वला योजनेच्या रिलेटेड बघितल्या. त्याच पद्धतीनं सेम त्याच एक बॅकग्राऊंडमध्ये काय येतं, स्वाधारगृह येतं. म्हणजे जिथून त्या महिलांना घेतलेलं आहे, त्यांना एखाद्या ठिकाणी त्यांना त्यांच्या हक्काचं एखादं घर दिलं पाहिजे, जिथे काय केलं जातील, म्हणजे ती राहू शकते, स्वतःचा विचार करू शकते किंवा स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकते. तर ते काय येतं, तर स्वाधारगृह येतं. याची सुरुवात इथे सुद्धा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, इयर, डेट बघा, 1 जानेवारी 2016 पासून काय सुरू झालेलं आहे, तर स्वाधारगृह सुरू झालेलं आहे. आपण काय बघितलं होतं, उज्ज्वला कधीपासून सुरू झालेला आहे, आय गेस 4 डिसेंबर 2007 पासून सुरू झालेला आहे. ठीक आहे, तर त्याचे डेट लक्षात ठेवा. स्वधार योजनामध्ये बघा, कठीण अडचणींना सामना करावा लागणाऱ्या महिलांना, इथे कठीण अडचणींना सामना करावा लागणाऱ्या महिलांसाठी स्वधार नावाची योजना 2001
2002 पासून सुरू करण्यात आली. हे नंतर पुढे त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे करून. त्याच्यानंतर अल्पनिवास गृह योजना ही याच्या अंडरच आहे. म्हणजे स्वाधार योजना आणि अल्पनिवास गृह योजना एकत्र करून स्वाधार गृह अशा पद्धतीने बनवलेलं आहे. कुठला आहे? स्वाधार योजना म्हणजे काय आहे? ही महिलांसाठी स्वाधार नावाची एक त्यांच्या राहण्यासाठी एक जागा बनवलेली आहे. स्वाधार योजना आणि अल्पनिवास गृह केंद्रीय सामाजिक कल्याण विभाग कडून. आता हे नाव लक्षात घ्या. कोण आहे? केंद्रीय सामाजिक कल्याण विभाग कडून अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या महिलांसाठी अल्पनिवासी गृह योजना आणि अशा प्रकारची उद्धार गृह योजना 1 जानेवारी 2016 पासून झाली. एकच लक्षात घ्या याच्यामध्ये स्वाधार योजना आणि अल्पनिवास गृह योजना ह्या दोघांना एकत्र करून आपण काय बनवलेलं आहे तर स्वाधार गृह बनवलेलं आहे 1 जानेवारी 2016. महिलांना आयुष्यभर किंवा निवडलेलं जीवन जगता यावे. हे किती इम्पॉर्टंट आहे हे वाक्य. तुम्हाला ह्या वाक्य जितकं आपल्याला छोटं वाटतं तेवढंच ह्याचा अर्थ पण मोठा आहे. निवडलेलं जीवन जगता यावे. प्रत्येक महिलेला तिला जे आयुष्य जगायचं आहे ते जगायला मिळेलच अशातला भाग नाहीये. किंवा मग ज्या महिला हे अशा काही पीडित वगैरे होते, हे अशा गोष्टी सहन करून वगैरे आलेल्या आहेत, त्यांना जर एक दुसरा चान्स मिळाला की तुम्हाला जे हवं, तुम्हाला जशा पद्धतीने हवं तसं तुम्ही आयुष्य जगा, तर मग इथे त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. जे पण आहे ते स्वाधार गृह त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवलं जातं. महिलांना आयुष्यभर व निवडलेले जीवन जगता यावे. स्वतःच्या योजना आणि त्यांचे एकत्रीकरण करून हे नाही, स्वतःच्या योजना हे नाहीये, स्वाधार गृह नावाची नवीन. म्हणजे इथं काय मगाशी मी सांगितलं होतं कोणती योजना होती? हे स्वाधार योजना आणि अल्पनिवास गृह योजना ह्या दोघांना एकत्र करून काय बनवलेलं आहे तर हे स्वाधार गृह ही स्कीम बनवलेली आहे. स्वाधार गृह ही महिला योजनांसाठी एकत्रितरित्या झाली. उद्देश काय आहे आता ह्या योजनेचा? कठीण परिस्थितीत असणाऱ्या महिलांना आदरयुक्त व निवडलेले जीवन. आदरयुक्त. एखादी महिला इतकी खचलेली असते की समाजात तिला मान मिळला जातो किंवा मग ती स्वतः त्या समाजात मध्ये जाण्यासाठी घाबरत असते. तर मग हे सगळ्याला बाजूला करून तिचा एक मेंटल म्हणजे काय म्हणू शकतो ग्रोथ करा किंवा तिला फायनान्शियली किंवा तिचे स्किल डेव्हलप करा अशा पद्धतीनं करा की ती एक समाजामध्ये तिचं स्वतःचं स्थान बनवू शकेल आणि तिला जसं हवं तसं ती आयुष्य जगू शकेल. ओके, बघा इथे कठीण परिस्थितीत असणाऱ्या महिलांना आदरयुक्त व निवडलेले जीवन जगता यावे याच्यावरती त्याचा हा उद्देश लक्षात घ्या. जसं आपण उज्ज्वलाचा उद्देश बघितलेला आहे तसंच हा सुद्धा लक्षात घ्या. पुढे बघा आता योजनेचे घटक काय आहेत? तात्पुरता निवारा. हे खूप महत्वाचं आहे. तात्पुरता निवारा असं नाहीये की एखादी महिला आलेली आहे आणि त्या महिलेला आयुष्यभर सांभाळत आहेत, नाही. तात्पुरतं एक 3 वर्षाचा काहीतरी असतं. म्हणजे एक 55 वर्ष समजा 55 वर्षाच्या खाली एखादी महिला असेल तर ती 3 वर्ष राहते आणि 55 वर्षानंतरची जर ती महिला असेल तर ती काहीतरी 5 वर्ष राहते आणि 5 वर्षानंतर मग परत ते ओल्ड एज होम आणि इकडे वगैरे त्यांना ट्रान्सफर केलं जातं. पण समजा 55 वर्षाच्या आतमधली महिला आहे तर ती 3 वर्ष राहते. 3 वर्षामध्ये तिची म्हणजे तिचं काय म्हणू शकतो आपण स्किल वगैरे म्हणा हे थोडेसे ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर त्यांची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ हे थोडंसं इम्प्रूव्ह जसं जसं होईल तसं मग त्यांना समाजामध्ये जाण्यासाठी एक चान्स मिळतो. आता याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जर समजा त्या फिमेल सोबत किंवा ती जी महिला आहे त्या महिला सोबत जर तिची मुलगी असेल तर त्या मुलीला त्या स्वाधार गृहामध्ये राहण्याची परमिशन दिली जाते. पण जर समजा त्या महिलेसोबत तिचा जर मुलगा असेल तर 12 वर्षानंतर तो ते ज्युव्हेनाईल वगैरे जे असतात मुलांचे तर ते त्याच्यामध्ये त्यांना काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे तिकडे त्यांना राहण्यासाठी परमिशन दिली जाते. आर्थिक पुनर्वसनासाठी व्यावसायिक व कौशल्य प्रशिक्षण हे खूप महत्वाचं आहे. बाबा महिलांना आणलं आणि उगाच तिथं राहायला देतात असं नाही होत. तिथे येऊन तिथे त्यांना काहीतरी गोष्टी शिकवल्या जातात जेणेकरून त्या बाहेर जाऊन त्यांचं काम पूर्ण करू शकते. कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपण फक्त सांगितलं की ओके तक्रार करा, हे करा, तुम्ही बाहेर या, पण तेवढं त्यांना कायद्याच्या गोष्टी असं प्रत्येकाला समजून येण्यासारख्या नसतात. तर ते सुद्धा त्यांना समजून सांगितलं जातं. एक प्रॉपर मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही या गोष्टी करा की जेणेकरून मग तुमच्या भविष्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकाल. म्हणजे आता फक्त असंच नाही की प्रशिक्षण दिलं वगैरे,
कायद्याच्या गोष्टी येणार कारण आपण एका ठिकाणून त्या महिलाला आणलेलं आहे, ती पीडित महिला आहे. तर पीडित जी महिला असते तिच्या मागच्या गोष्टी अशा पटकन सुटल्या असं कधी होत नाही. काही ना काहीतरी होईल, केस असेल, काही असेल. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये काय होतं, त्यांना मार्गदर्शन सुद्धा दिलं जातं किंवा फोनद्वारे समुपदेशन सुद्धा केलं जातं, म्हणजे काउन्सिलिंग म्हणा. तर आज आपण जी योजना बघितलेली आहे, ती योजना कुठली बघितलेली आहे तर शक्ती सदन ही योजना बघितलेली आहे. 2 योजना होत्या याच्यामध्ये. एक उज्ज्वला योजना होती आणि दुसरी कोणती योजना होती? स्वदार गृह. ह्या 2 योजना एकत्र करून काय बनलेलं आहे तर हे शक्ती सदन ही योजना बनलेली आहे. तर अशाच प्रकारच्या योजना आपण इथून पुढे सुद्धा घेत राहू. ठीक आहे. तर बघा इथे उमेद आयस घेऊन येत आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 आपली एक बॅच आहे नारी शक्ती वंदना बॅच. ठीक आहे. तर ह्या बॅच आपली आता सुरू झालेलीच आहे. तर ह्या बॅचचे तुम्हाला काही जरी डिटेल्स वगैरे हवे असतील आणि काही तर तुम्ही काय करू शकता आपल्या अकॅडमी सोबत किंवा आपली जी टीम आहे उमेद आई अशी त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुठलाही असेल बॅचच्या रिलेटेड असेल किंवा तुमचं स्टडीच्या रिलेटेड असेल, कशाही रिलेटेड तुम्हाला जर काही जरी क्वेरी असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही टीम सोबत तसा संपर्क करा. धन्यवाद.